चिंचुके, जय हिंद साहेब. या अजून एक फाईल पाठवा हेड ऑफिसला. अहो साहेब, तुम्ही कशाला घेऊन यायची? मी आलो असतो की आणायला. साहेब, आता आपल्या पुण्यातच अत्याचाराच्या गोष्टी किती वाढायला लागल्या सांगा बरं. आपण जास्तीत जास्त जनजागृती करू शकतो, बाकी काय नाही. म्हणजे साहेब, म्हणजे बघ, शक्य होईल तेवढ्या महिलांना, मुलींना आत्मसंरक्षणासाठी ना खंबीरपणे उभं राहायला शिकवायचं. आणि आपण जी जनजागृती करू ना, त्यातून एक जरी महिला वाचली ना, तर आपण मिळवली म्हणायचं. काय बाकी आता तेवढंच हातात आहे आपल्या. खरंय साहेब, मी आहे ना माझ्या फॅमिलीपासून सुरुवात करतो बघ. कामाचं टेन्शन आहेच रे चिंचुके, पण मला घरच्या गोष्टी पण खटकायला लागल्या तरी. साहेब, आता काय झालं? चिंचुके, हा कामाचा व्याप तुला माहिती आहे. यातून ना मला वेळ मिळतोय अमूलसाठी, ना आपल्याला वेळ मिळतो. काय करावं ना मला तेच कळलं. या गोष्टी आहेत ना नवरा बायकोंनी समजुतीनं हाताळल्या पाहिजेत बघा. चिंचुके, तू कसं हँडल करतो रे? घर काम हे सगळं कसं काय हँडल करतो? आता साहेब, ती घरीच असती आणि तशी मला वेळ पण पडत नाही. तिचं ती बघती सगळं. तू वहिनींना विचारलं नाही का की त्यांना बाहेर काम करायचंय का घरचंच बघायचंय असं? अहो साहेब, तशी वेळच आली नाही. नाही, मग हे चुकीचं आहे ना चिंचुके. म्हणजे तू बाहेरची कामं करायची आणि वहिनींनी घर सांभाळायचं, पोरबाळ सांभाळायची, हे कुणी ठरवलं? साहेब, ठरवतोय कोण? कशाला ऑटोमॅटिक होत गेलं सगळ्या अरे गोष्टी. मग हे बदलणार कधी? अहो साहेब, आत्ता हे कळलं, तेव्हा नाही कळलं. अहो, कोण काय करतंय त्यापेक्षा आपण किती आनंदी आहे ना हे महत्वाचं आहे. आता तिची बी काय तक्रार नसती आणि माझी बी. साहेब, आम्ही दोघं घेतो एकमेकांना सांभाळून. रे चिंचुके, नाही म्हणजे आपलीचं काम महत्वाचं आहे रे. म्हणजे तिने तिचं काम सोडून अमूलकडे लक्ष द्यावं असं नाही मला वाटत. शेवटी किती झालं तरी माझ्यापेक्षा तिचं काम महत्वाचं आहे. तिचा कामाचा बॅलन्स समजून तिने अमूलसाठी घरासाठी वेळ काढावा असं वाटतं मला. साहेब, त्यासाठी एक गोष्ट करायला लागेल. ज्यावेळेस आप्पी मॅडमला काम असतं ना, त्यावेळेस तुम्ही अमोलकडे लक्ष द्यायचं. आणि ज्यावेळेस तुम्हाला काम असतं त्यावेळेस न चुकता आप्पी मॅडमने अमोलकडे लक्ष द्यायचं. अरे पण हा बॅलन्स साधायचा कसं काय? संवाद. अहो, संवाद महत्वाचा आहे साहेब. बोलू नये ना सगळ्या गोष्टी सुटतात बघा. मला पटतंय तुझं चिंचुके. मी बोलतो आपल्या बरोबर. साहेब, मी आहे, काम करून आलो. तुम्ही फक्त त्याला जीव लावायचा प्रयत्न करा. ठीक आहे बापू, मी मगाशीच अपर्णाची माफी मागितली. मी म्हणत असाल तर आता मी पुन्हा एकदा सगळ्यांची माफी मागते. प्लीज मला माफ करा. आला का तू? हळू 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 हळू. आहा. बरं चला, हा आता आम्ही तुला व्हॅन मध्ये सोडतो. हळू हळू. मी काय म्हणते, मी जाऊ का अमोलला शाळेत सोडायला? नाही, त्याची काय गरज नाही. त्याची व्हॅन येते त्याला न्यायला. तुम्ही नका त्रास करून घेऊ. हो, तसं नाही बापू. म्हणजे मी अमोलची अजून शाळा नाही ना बघितली, म्हणून म्हणलो मी. अगं पण त्याची शाळा आप्पीन अर्जुनला माहित आहे की. अहो, असं कसं? आणि वंस आणि अर्जुन दादा असे कामात असतात आणि वेळेला कधी कुणाची गरज पडेल सांगता येतं का? हे बघा रुपाली ताई, तुम्ही जा. तुम्हाला छोटे सरकारांची शाळा माहीत असली ना तर मग टेन्शन नाही. हा, गुड. बघूनच छान वाटतंय. आजची मीटिंग टाळता येणार नाही असं सगळ्यांना सांगितलं. चला तर मग आपण मीटिंगला सुरुवात करूया. हो मॅडम. आजची ही मीटिंग खरं तर खूप नाजूक आणि वैयक्तिक विषयावर बोलण्यासाठी बोलवली. म्हणजे आत्ताच एका लहान मुलीवर अत्याचार झाला ही बातमी सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो दोषी सापडलाय हेही सगळ्यांना माहिती असेल. हो मॅडम. मला असं वाटतं की म्हणजे तो दोषी सापडलाय, त्याला कठोर शिक्षा होईल याकडे मी पूर्णपणे लक्ष देईनच. पण त्याला शिक्षा झाली म्हणून त्या मुलीच्या वेदना कमी होतील असं नाही ना. मला फक्त हे म्हणायचंय, आपल्या समाजात या अशा घटना घडतात कारण आपण त्या होऊ देतोय. मॅडम, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? आपल्या समाजात अशा घटना घडू नये यासाठी आपण काय करू शकतो यासाठीची ही मीटिंग आहे. मॅडम, अहो पण यात करणार काय? आपण इथेच चुकतोय. आपण यात काय करा, आपल्या लहान मुलांच्या आयुष्यातल्या बारीक गोष्टींचा त्यांच्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होईल ह्याकडे आपण लक्षच देत नाही असं मला वाटतं. मॅडम, अहो आम्ही मुलांकडे पूर्ण लक्ष देतो, पण घडणाऱ्या घटना इतक्या अचानक घडतात की यात आपण काय करू शकत असू तर फक्त स्वतःची काळजी घेणे इतकंच. हो, पण ही झाली नाण्याची दुसरी बाजू. काय? हे कृत्य जर आपल्या मुलाबरोबर होत असेल तर हे कृत्य करणाऱ्याला पण आपल्यापैकी एका स्त्रीनेच जन्म दिलाय ना. मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? अहो
नाही म्हणजे काही चुकीचं बोलतेय का मी? काहीच चुकीचं नाहीये यात. त्या मुलाला देखील एका आईनेच जन्म दिला असेल की बापाने वाढवलं असेल. हो ते आहेच. मग मला आता असं वाटतं की आपण आपल्या आजूबाजूच्या पुरुषांविषयी रोखठोक मत मांडलं पाहिजे. अरे कसली भारी आहे रे शाळा तुझी. हो मोठी मा, आता तू शाळा माझी बघितली आहेस ना, मग तू कधी पण येत जा. हो येईन ना. आणि तुझ्या शाळेत किती मुलं आहेत आणि तुम्हाला खेळायला केवढं मोठं ग्राउंड आहे. आम्ही इकडे ना फुटबॉल आणि पकडापकडी खेळतो. आम्हाला खूप मजा येते. अरे कुठं होतास तू? किती शोधलं तुला आणि तू व्हॅन मध्ये पण नव्हतास. अरे मी आज माझी मोठी मा बरोबर आलो. हे बघा. हो आम्ही बोललो ना काल व्हिडिओ कॉलवर. हो मोठी मा, अरे माझे फ्रेंड्स आहेत. हाकुना मताता. हक्कून म्हणजे डिनोसॉर. छान आहेत नाव. हक्कून बटाटा. मला पण छान वाटलं तुम्हाला भेटून. मी ना तुमच्यासाठी गंमत आणली. गंमत दाखवू? ठीक आहे. वाव, चॉकलेट मला खूप आवडतात. हो ना. बरं मी तुम्हाला फक्त चॉकलेटच नाही देणार हं. तर तुमच्या आवडीचं छान छान खायला पण करून घालणार. पण त्यासाठी आमच्या घरी यायचं बरं का. बरं मला सांगा तुम्हाला काय काय आवडतं? मला पास्ता आवडतो आणि मला पिझ्झा. अरे तुम्ही फक्त घरी चला, आपण